रायगढ़ जिला अंतर्गत विभिन्न तालुका में होने वाली समस्याओं के बारे में जिला परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य, सरपंच, उप सरपंच से चर्चा करने के लिए जिला परिषद द्वारा आढावा बैठक शुरू की गई है। बृहस्पतिवार को नावड़े ग्राम पंचायत में पनवेल तालुका की विभिन्न समस्याओं को लेकर आढावा बैठक संपन्न हुई। इस बैठक के लिए जेडपी अध्यक्ष कविता गायकवाड़, पंचायत समिति सभापति हरीश केनी, आरपीआई जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़ आदि गणमान्यों सहित जेडपी सदस्य, पंचायत समिति सदस्य, सरपंच, उप सरपंच तथा ग्राम सेवक उपस्थित थे। इस दौरान आढावा बैठक के बारे में हरीश केनी ने विस्तृत जानकारी दी। 10-12 दिवसापूर्वी माननीय अध्यक्ष साहेब, गायकवाड साहेब आणि आमचे तिन्ही जिल्हा परिषद सदस्य आम्ही एकत्र पंचायत समितीत बसलो असताना या तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने काहीतरी व्हायला पाहिजे या दृष्टीने आमची बैठक झाली आणि त्याच ठिकाणी आम्ही निर्णय घेतला, अध्यक्ष साहेबांनी निर्णय घेतला, गायकवाड साहेबांनी निर्णय घेतला की आपण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतची आढावा बैठक घेऊ आणि तिथे प्रत्येक ठिकाणी जाऊन काय काय प्रत्येक सरपंचाच्या काय समस्या आहेत, तिथल्या गावाच्या काय समस्या आहेत, त्या कशा प्रकारे आपल्याला त्याच्या उपाययोजना करता येतील त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू आणि त्या दृष्टीने आज आपण या नावडे ग्रामपंचायत ठिकाणी सभा आयोजित केली। या सभेसाठी आमच्या विनंतीला मान देऊन सगळे सरपंच आले, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभारी आहे। प्रत्येक सरपंचांनी त्यांच्या गावाच्या काय समस्या आहेत चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत। नक्कीच आम्ही या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो की आपल्या बऱ्याचशा समस्या आम्ही पूर्ण करण्याचे प्रयत्न करू। वहीं इस अवसर पर सरपंच, उप सरपंच तथा अन्य सदस्यों को जानकारी देते हुए जगदीश गायकवाड़ ने कहा कि पनवेल क्षेत्र के लिए जिला परिषद द्वारा 200 करोड़ रुपयों के विकास कार्य लाने का काम किया गया है। जहाँ जहाँ कुछ समस्या है तो स्थानीय सरपंच, उप सरपंच ने पंचायत समिति तथा जिला परिषद को उसी समय जानकारी देकर उसका हल निकालना चाहिए। केंद्र तथा राज्य सरकार द्वारा अनेक नई योजनाएं शुरू की जा रही है, उनका लाभ लेने के लिए तैयार होना चाहिए। या ठिकाणी सन्माननीय ग्रामसेवकांना या ठिकाणी सूचित करीत आहे की आपण आणि सरपंच यांचा कॉर्डिनेट असला पाहिजे, यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे। तर सरपंच आपला बॉस आहे तर आपण त्याचे प्रशासकीय आहात आणि प्रशासकीय जर एखाद्या सरपंचाला अभ्यास कमी असेल, नवीन सरपंच असेल तर त्याला ग्रामसेवकांनी या ज्या योजना आहेत या अशा प्रकारच्या सरपंच कशा राबवू या संदर्भात त्याला गाईडलाईन्स केलं पाहिजे। ग्रामसेवकाचं देखील तेवढीच जबाबदारी आहे जेवढी सरपंचाची असते, परंतु आता नवीन आलेल्या सरपंचाला काही माहिती नाही। मगापासून आमचे जिल्हा परिषद मेंबर आमचे सहकारी सांगतात की 8 महिने झाले, 9 महिने झाले, परंतु या 8 महिन्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेने आपल्या या मतदारसंघाकरिता 3,13,60,000 रुपयाची कामं मंजुरी केली, प्रशासकीय मान्यता झाली आहे आणि ह्या कामांना प्रारंभ फक्त आपण असं ठरवलंय की सन्माननीय म्हणजे आहे त्या बाळाराम पाटील जे आपले नेते आहेत त्यांचा वाढदिवसाचा शुभारंभ पाहून या कामाची सुरुवात करणार आहोत। त्या आधी त्यांना घाई असेल तरी केली तरी हरकत नाही, जी महत्वाची कामं आहेत त्यांना ही सुरुवात केली की जवळ ज्या कामाला उशीर लागणार आहे तर ही कामं तात्काळ जरी सुरू केली तरी तशी प्रशासकीय मान्यता झालेली आहे आणि याची सगळी प्रत मी आपल्यापर्यंत पोहोचवतील, व्हिडिओचे भाषी व्यवस्था करतो। दुसरी गोष्ट की या ठिकाणी आणखी बरीच कामं आहेत की ज्या कामांना रस्त्याच्या कामांच्या संदर्भात अरविंदजीने आपल्याला सांगितलेलं आहे, सभापती साहेबांनी सांगितलेलं आहे, उपसभापती या ठिकाणी सगळे आपले उपस्थित मंडळी आहेत, परंतु अशा प्रकारच्या बैठकी घेण्याची सुरुवात आम्ही जिल्ह्यात यासाठी केलेली आहे आणि महाराष्ट्रातली ही पहिली जिल्हा परिषद आहे की थेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचतो। तर लोकांना झेडपीच्या आता ज्या तुम्हाला चक्रा मारावं लागतात त्या अरविंद आणि करावकर आणि देसेकरांनी परवा भांडून तुमच्या ज्या बिलासाठी जी तुमची ओरड होती ती देखील जीबी मध्ये अक्षरशः आपली सत्ता असून आम्ही गदारोळ करायला कमी पडत नाही, कारण आपल्या लोकांच्या समस्या सुटल्या। अधिकारी किती परत ताण धरतील। मगाशी तुमचा जो बिलाचा प्रश्न आहे कुठल्या तरी गावात त्यांनी जो डान्सरचा आणि खेळण्याचा कसा की काही तांत्रिक अडचणी अशा असतात की एखादा कागदपत्र राहिला तर त्याच्यावर मात्र ताशेरे किंवा त्याच्या मुलं लेट केलं जातं, परंतु तुम्ही कागदपत्राची पूर्तता करा, आज पूर्तता करा, तुम्हाला 4 दिवसाच्या आतमध्ये चेक तुमच्या घरी येईल, तुम्ही तिकडे नाही आलं तरी चालेल, अशी जिल्हा परिषदचा म्हणजे एवढा दर्जेदार कारभार आपण
जिल्हा परिषद सुरू केलेला आहे.